शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी बालाजी आपल्या सर्वांचं आपल्या या नवीन शेतीविषयक व्हिडिओमध्ये मी सर्व शेतकरी मित्रांचं अगदी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आपल्या बऱ्याच जणांचं आपण बघतोय की ज्या काही कमेंट्स येत आहेत आणि जे काही फोन कॉल्स येत आहेत, तर त्याच्यामध्ये खरबूज कलिंगडविषयी जी उत्सुकता आहे शेतकऱ्यामध्ये की बाबा यावर्षीचा जो कलिंगड आणि खरबूजचा सीझन आहे त्या संदर्भातल्या लागवडी कधी कशा पद्धतीनं केल्या गेल्या पाहिजेत, या पद्धतीचे प्रश्न हे सर्व शेतकरी बांधव विचारत आहेत किंवा तसा अंदाज किंवा तशा पद्धतीचं आपलं जे मत आहे ते आपण व्यक्त केलं पाहिजे, अशा पद्धतीची सर्वांचीच भावना असल्यामुळं खरं तर खूप लवकर आपण हा व्हिडिओ करतो. म्हणजे आपण वर्षभरामध्ये जे 2 सीझन डिवाईड केलेले आहेत किंवा एका वर्षाची आपण 2 सीझनमध्ये वाटणी केलेली आहे. त्याच्यामध्ये पहिला जो टप्पा आहे तो जूनपासून सुरू होऊन आपल्या दिवाळीला त्याचं समारोप होत असतो आणि दिवाळीनंतर आपला जो दुसरा उन्हाळी सीझन चालू होतो त्याच्यामध्ये मग ही इतर पिकं आपण करत असतो. तर याला काय नैसर्गिक गोष्टी कारणीभूत आहेत, काय मार्केटिंगच्या गोष्टी कारणीभूत आहेत, त्याच्यामुळं आपण हे काम करत असतो. आता शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर यावर्षी कलिंगड आणि खरबूज करणारा असाल तर माझी आज जे मी सांगतोय ते निश्चितपणानं तुम्ही त्या गोष्टी फॉलो करून या सीझनमध्ये अडचण जरी म्हणजे आता हा जो सीझन आहे तो 100% अडचणीचा सीझन आहे असं मी आज रोजी तुम्हाला सांगतोय. म्हणजे यावर्षी खूप दिवस असे असतील की ज्या दिवसामध्ये तुम्हाला कलिंगड आणि खरबूजमध्ये रेट भेटणार नाही, परंतु काही दिवस असेही असतील की ज्या दिवसामध्ये आपल्याला दर निश्चितपणानं भेटू शकतात. म्हणून आपल्याला यावर्षी अंदाज जो आहे तो अंदाज घेत आपल्या शेतामध्ये आपल्याला या पिकांची लागवड करायची आहे. काय शेतकरी मित्र कमी प्रमाणात करणार असतील त्यांनी थोडं थांबून व्यवस्थित अंदाज घेऊन आपण जो अंदाज देतोय त्याच्यानुसार लावायला हरकत नाही. जे शेतकरी बांधव आता थोडंसं घाई गडबड करून लावत असतील त्यांनी एखाद्या प्लॉटची रिस्क घ्यायला पण हरकत नाही. परंतु हा सीझन आपण कसा खेळणार आहे किंवा या सीझनमध्ये आपण कशा पद्धतीने या लागवडी करणार आहे या संदर्भातली चर्चा आज आपल्याला करायची आहे. शेतकरी मित्रांनो, साधारणपणे आपण दिवाळीनंतरच्या ज्या लागवडी कलिंगड आणि खरबूजमध्ये लावतो तर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपल्याला कलिंगडमध्ये थोडीशी जास्त संधी असते. हे संधी का असते तर खरबूज जर आपण बघितलं आणि कलिंगड बघितलं तर कलिंगडचा खाणारा वर्ग जो आहे तो दुप्पट किंवा तिप्पट आहे खरबूजच्या, आणि खरबूज खाणारा जो वर्ग आहे तो सिलेक्टिव्ह आहे. आणि आपण ज्या लागवडी करतोय तर पुढचे 4 महिने हे थंडीचे असणार आहे, पीक आपलं 2 महिन्याचं आहे आणि हा सगळा माल येणार आहे आपला थंडीच्या कालावधीमध्ये. आणि या थंडीच्या कालावधीमध्ये ज्यावेळेस तो माल येणार आहे त्यावेळेस निश्चितपणानं तशा पद्धतीची मागणी खालनं वाढू शकत नाही. आता थंडीच्या दिवसामधल्या प्लॉटला रेट सापडतात हे जरी खरं असलं तरी लागवडी त्या प्रमाणात असल्या पाहिजेत जेणेकरून खालची मागणी ही स्टेबल राहणार आहे, ती दरवर्षी एवढीच राहणार आहे. आणि मग यावर्षी तेवढीच मागणी असली तरी मर्यादित प्रोडक्शन झाल्यामुळं आपल्याला माहिती आहे की थंडीमध्ये कमीच प्रोडक्शन होतं, म्हणजे ॲव्हरेज कमी भेटतं आपल्याला. तर त्याच्यामुळं लागवडी त्या हिशोबात राहिल्या, आपल्याला जे उत्पादन आहे ते त्या प्रमाणातच आलं आणि मागणी आणि उत्पादन यांचा जर व्यवस्थित समतोल राहिला तर चांगले दर भेटतात. परंतु आता अशी परिस्थिती आहे की बराच वर्ग हा कलिंगड आणि खरबूजमध्ये काम करतो आहे आणि बऱ्याच क्वांटिटीमध्ये पण काम करणारा वर्ग आहे. म्हणजे 1 एकर असेल, 2 एकर असेल किंवा 10-10 एकरापर्यंत 20-20 एकरापर्यंत सुद्धा काम करणारा वर्ग या दोन्ही पिकामध्ये. त्याच्यामुळं आपल्याला काय गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील, म्हणजे लागवडीचा जो फ्लो आहे, मागणीचा जसा आपल्याला माहिती आहे की मागणी जसं उन्हाची तीव्रता वाढत जाते तसं मागणीसुद्धा वाढत जाते. आणि मग ज्या मागणीचा जो आलेख जसा उंच होत जाईल तशा आपण वाढवल्या तरी चालतील, परंतु मागणी ज्या दिवसापर्यंत स्टेबल राहू शकते तोपर्यंत आपण प्रोडक्शन वाढवून चालणार नाही. त्याच्यामुळं सगळ्यांनीच एका शिस्तीत एका चांगल्या ह्याच्यामध्ये काम करणं गरजेचं आहे. त्यामुळं घाई गडबड आपण अजिबात करायची नाही, कारण आपल्याला हा सीझन फेल जाऊ द्यायचा नाही. आपल्याला याच्यातून चांगलं उत्पादन घ्यायचं आहे की जे आपण प्रत्येक सीझनमध्ये घेत आलो आहे आणि त्या गोष्टी आपण मांडत आलो. तर तशाच पद्धतीनं यासुद्धा सीझनमध्ये आपण काम करणार आहे. जो माझा पहिला अंदाज असणार आहे यावर्षीचा तो असा असणार आहे की कलिंगडला साधारण फेब्रुवारी महिन्यापर्यंत चांगली संधी आपल्याला भेटणार आहे. सगळ्यात चांगला फेब्रुवारी महिना असेल
जानेवारी 15 पासून पुढचं दिवस चांगले असतील. डिसेंबरचा जो पहिला आठवडा आहे, दुसरा आठवडा आहे किंवा साधारण 31 डिसेंबर ही तारीख अशी आहे की त्याच्या 8 दिवस आणि त्याच्यानंतरचे 4 दिवस म्हणजे आपला जो माल आहे तो मार्केटमध्ये 15 डिसेंबर नंतर शक्यतो येऊ देऊ नका. 31 डिसेंबर ही अशी तारीख आहे की तिथं व्यापारामध्ये व्यापारी निघून गेलेले असतात, सगळी विक्रीची चेन विस्कळीत झालेली असते आणि नवीन वर्षाचं सेलिब्रेशन जे चालू असतं त्याचा परिणाम मार्केटवर खूप मोठ्या प्रमाणावर होत असतो. त्याच्यामुळं असं होऊ नये की गडबड करायची आणि आपला माल मात्र नेमका 1 जानेवारी 31 डिसेंबर या वर्षाखेरीला आपला माल आला नाही पाहिजे. अशा पद्धतीचं नियोजन तुम्ही करा. म्हणजे पहिलं जे आपल्याला जे अपयश येणार आहे ते इथे येणार आहे की आपल्याला ते 8 ते 10 दिवस आपल्याला सोडावे लागतील. त्या 10-12 दिवसामध्ये माल आपला आला नाही पाहिजे. दुसरी एक तारीख अशी आहे 26 जानेवारी. या 26 जानेवारीला सुद्धा आपल्याला माल येऊन चालणार नाही. 4-5 दिवस त्याच्या आधीचे त्याच्यानंतरचे धरून चाला. म्हणजे आपला माल आलाच तर जानेवारीचा पहिल्या हप्त्यामध्ये येऊ देऊ नका. जानेवारीच्या पहिल्या हप्त्यानंतर मात्र तुमचा 20 जानेवारीपर्यंत म्हणजे त्या 15 दिवसात माल तुमचा येऊ द्या. तिथपर्यंत तुम्हाला दर चांगले भेटतील. परत तुमचा माल तिथं थोडासा स्टॉप झाला पाहिजे. अशा पद्धतीनं काही गोष्टींची काळजी घेऊन तुम्ही ते लागवडी करू शकता. मुळात तुम्ही पहिल्यांदा जर लागवडी करत असाल तर तुम्ही कलिंगडला प्रेफरन्स दिलं पाहिजे. जर थोड्या दिवसानं तुम्ही करत असाल तर तुम्ही खरबुजाकडे वळायला पाहिजे. थंडीचं प्रमाणसुद्धा वाढणार आहे. यावर्षी पाऊस वाढला आहे, थंडीचं प्रमाण वाढणार आहे. ही जी तीव्रता आहे ती सुरुवातीला जास्त जाणवणार आहे. दव धुके अधूनमधून पाऊस या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या खरबूज पिकाला मानवत नाहीत. प्रोटेक्शनमध्ये सुद्धा रोग येऊ शकतात. त्याच्यामुळं लाखभर रुपये खर्च करून अडचणीत याचा धंदा आपल्याला करायचा नाही आहे. त्याच्यामुळं लावायचंच असेल तर 1-2 एकरभर तुम्ही कलिंगड लावा, 1-2 एकर तुम्ही खरबूजसाठी शिल्लक ठेवा. अशा पद्धतीनं जर तुम्ही संयमानं ह्या गोष्टी आपण केल्या तर निश्चितपणानं येणारा जो हंगाम आहे, कारण खूप मोठा हंगाम आपल्यासमोर आहे. बऱ्याच वेळा असं होतं की पहिले 3 महिने लावण्यासाठी बरेच जण उत्सुक असतात. परंतु होतं काय, कधी मार्च एप्रिलला माल मिळत नाही आणि कधी त्या पिरियडमध्ये गुळवणी झालेलं असतं. म्हणजे आपल्याला असं होतं का म्हणे की आपली सगळी ताकद आपण सुरुवातीच्या टप्प्यामध्ये त्या सीझनच्या पहिल्या पूर्वार्धातच आपण ती खर्ची करायची आणि जो उत्तरार्ध आहे म्हणजे जो 3 महिने परत म्हणजे आपण 6 महिन्याचा सीझन आहे आपल्यापाशी हातामध्ये. त्यामुळं आपल्याला गोंधळून जायची गरज नाही. पहिल्या 3 महिन्यामधली संधी जरी आपल्याला कॅप्चर करता नाही आली तरी दुसऱ्या 3 महिन्यामध्ये आपण ती संधी मिळवू शकतो. त्याच्यामुळं असं म्हणायचं कारण नाही की या दिवसामध्येच रेट राहतात आणि त्या दिवसामध्ये दर राहत नाहीत. हे सगळं जे चालू असतं ते लागवडीच्या ह्याच्यावर चालू असतं. प्रोडक्शनचं जे वाढणं आहे ते दराची ही ठरवत असतं. तर आपण ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून टप्प्याटप्प्यानं जसे अंदाज येतील तशा पद्धतीनं आपण प्लॉट टाकले पाहिजे. आपण त्रिसूत्री पहिल्यांदाच सांगितली. आपण काय सांगितलं की बाजारभावाचा अंदाज घेतल्याशिवाय प्लॉट लावायचा नाही. एक तर मुळात मार्केटिंगच्या ज्या काय कल्पना आहेत त्याच्या नादी न लागता आपल्या जमिनीची योग्य काळजी घेऊन आपल्याला कमी खर्चामध्ये आपलं पीक आणायचं आहे. आणि तिसरा जो महत्त्वाचा आपला विषय आहे त्रिसूत्रीमधला, तर ती त्रिसूत्री अशी आहे की त्याच्यामध्ये जर तुम्ही टप्पे केले तर तुमचा कुठलाच सीझन कुठल्याच पिकाचा कधीच फेल जाणार नाही. अशा पद्धतीची ही त्रिसूत्री आपण घेऊन आलेलो आहे आणि आपण त्याच्या माध्यमातून जे यश मिळवतो आहे ते सुद्धा तुमच्या सर्वांच्या समोर आहे. त्याच्यामुळं आता या ह्याच्यावर जास्त तुम्ही गोंधळून जाऊ नका. एक तुमच्या लक्षात एक क्लिअर करा की आपल्याला थंडीच्या दिवसामध्ये एखादा प्लॉट टाकायचा आहे. परत आपल्याला थोडंसं जसं ऊन वाढायच्या हिशोबानं हार्वेस्टिंगला येईल अशा पद्धतीनं लगेच तिथं थोडंसं काम वाढीव करायचं आहे आणि त्याच्यानंतरसुद्धा आपल्याकडे एखादा दुसरा प्लॉट आपल्याकडे असला पाहिजे. अशा पद्धतीचं नियोजन तुम्ही ठेवावं जेणेकरून तुम्हाला 100% ह्या सीझनमधून, कारण मी आज सांगतोय हा जो येणारं वर्ष आहे ते कलिंगड आणि खरबूजसाठी खूप आव्हानात्मक असलेलं वर्ष असणार आहे. याच्यात खूप कमी दिवस दर असणार आहे, खूप जास्त दिवस दर पडलेले असणार आहे आणि त्याचा जर तुम्ही हे बघितला तर ज्यावेळेस लागवडी प्रत्यक्षात चालू होतील त्यावेळेस चांगले व्हिडिओ आपल्याला त्याच्यावर बनवता येतील. आपण आज कुणाला थांबा म्हणून सांगू शकत नाही, कारण पुढं जाऊन दर राहिले तर एखाद्याचं नुकसान आपल्यामुळं व्हायला नको म्हणून खरं तर आपण कुणाला थांबा म्हणत नाही. पण आताच तुम्ही फार घाई गडबड करावी अशी पण परिस्थिती नाही आहे.
84 दिवस खरबुजाला या दिवसामध्ये लागतात की तेच पुढं जाऊन 55-60 दिवसामध्ये हार्वेस्टिंग होतं. 30-30 दिवस जास्त प्लॉट सांभाळणं हे आर्थिकदृष्ट्या पण आपल्याला अडचणीचं असतं, नैसर्गिकदृष्ट्या ते रिस्की असतं. कधीही रोग येऊ शकतात, कधीही अटॅक होऊ शकतात. त्याच्यामुळं तुम्ही आत्ताच संधी आहे असं समजून पण काम करू नका आणि संधीच नाही म्हणून शांतही बसू नका. तुम्ही टप्पे करा. तुमच्या हाताखाली जे 2-3 एकर क्षेत्र असेल त्याच्यामध्ये पाऊण एकराचे करा, एकराचे करा. 2-3 टप्प्यामध्ये हे तुम्ही काम करा. योगायोगानं 3ही टप्पे तुमचे सक्सेस होतील. तुमचं नियोजन चांगलं असेल. आता आपण बघितलं 7 टप्पे आपले 7 टप्पे केले आपण टोमॅटोचे आणि सगळेच सक्सेस झाले. जेवढा उशीर करत गेलो तेवढे चांगले दर मिळाले. असं होऊ शकतं. त्याच्यामुळं सगळ्यांचाच एकदम कल लागवडीकडे येऊ नये. सगळ्यामध्ये एक थोडीशी शिस्त आपल्यामध्ये यावी म्हणून खरं तर आपण हा व्हिडिओ अशा पद्धतीनं करतोय. हा पहिला व्हिडिओ आहे. आपल्या लागवडी चालू झाल्या, वेगवेगळ्या बाजारभावाबद्दल व्यक्त होण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी परवानगी दिली तर मी करणार आहे. म्हणजे आपण बाजारभाव अभ्यासक नाही, आपण त्याचं बाजार दुकान मांडलेलं नाही, परंतु एक शेतकरी म्हणून या गोष्टींच्या चर्चा झाल्या पाहिजेत. शेतकऱ्याकडे हे सुद्धा ज्ञान चांगल्या पद्धतीनं असलं पाहिजे म्हणून खरं तर आपण व्यक्त होत असतो आणि ते तुम्ही समजून घेताय. म्हणजे मी कधीच म्हणणार नाही की माझे अंदाज बरोबरच येतील, काय अंदाज चुकतील सुद्धा, पण मी नुसतं तुम्हाला येऊन अंदाज द्यायसाठी येणार नाही. तर मी तुमच्यासोबत माझे प्लॉट असणार आहेत. मी शेतीमध्ये पैसा टाकून भांडवल टाकून कष्ट करणार आहे आणि याच्यातून आपल्याला सोबत एकमेकाची करत हे 2 पैसे आपल्याला कष्टाचे कमवायचे. त्याच्यामुळं तो गैरसमज नसावा की आपण काहीतरी पटकरण्यासारखे त्याबद्दलचे व्हिडिओ बनवावे किंवा माझंच काहीतरी खरं होणार आहे पुढं जाऊन, असा कुठलाही अट्टास याच्यामागं नसणार आहे. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. या संदर्भातला जो मांडायचा आहे मला तो हाच विषय मांडायचा आहे की आपण थोडंसं प्लॅनिंग करूया वर्षभराचं 6 महिन्याचं. हा सगळा सीझन आपण 6-7 महिन्याचा असतो. साधारण जूनपर्यंत दर कधी राहू शकतात, कधी परत पुढं जाऊन मार्च एप्रिल मेला माल मिळत नाहीत व्यापाऱ्यांना, एवढी तेजीसुद्धा येऊ शकते आणि फार मोठे दिवस मंदी पण येऊ शकते. त्याच्यामुळं येणारा हंगाम हा खरंच रिस्की राहणार आहे. बराच कलिंगडमधला वर्ग, व्हायरसला कंटाळलेला वर्ग किंवा इतर काही गोष्टींना कंटाळलेला वर्गसुद्धा खरबूजमध्ये येतो आहे, तर तीसुद्धा संख्या वाढणार आहे. नवीन काय वर्ग मोठ्या प्रमाणावर येतो आहे, तर सगळ्यांना आपल्याला घेऊन जायचं आहे. आपण असं म्हणता कामा नये की यांनी लावलं न पाहिजे त्यांनी लावलं न पाहिजे. आपण शेतकरी आहे, आपल्याला या सगळ्या पिकांमधनं मग हे करत असताना सगळ्यांचीच माती होऊ नये. आपण सगळ्यांनी जर ती एकाच वेळेस सगळी गर्दी एकत्र आणली तर निश्चितपणानं आपलं हसू झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपल्याला यश तर मिळवायचं आहे, परंतु त्याच्यासाठी आपल्याला सगळ्याला या सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायच्या त्या आणि त्यानुसार आपल्याला काम करायचं आहे. खरं तर अंधार पडतोय, बऱ्याच पळापळीतनं धावपळीतनं तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलो आहे. 3 आठवड्यानंतर हा यूट्यूबला पडणारा आपला पहिला व्हिडिओ आहे. गेल्या 3 आठवड्यामध्ये टोमॅटो असेल या धावपळीमध्ये आपण काय व्हिडिओ बनवायचे राहून गेले. आपलं फक्त फेसबुक जे अकाउंट आहे ते सगळं चालू होतं, त्याच्यावर सगळे रील्स असतील काय व्हिडिओ असतील माझे चालू होते. आज परत एकदा यूट्यूबवर तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलो आहे. तर येणाऱ्या काळामध्ये ही चर्चा अजून पुढं घेऊन जाऊया आणि चांगल्यातलं चांगलं यश मिळवण्यासाठी प्रयत्न करूया. धन्यवाद.